पुणे येथील जैन बोर्डिंगचा ताबा परत मिळावा. डी जैन महासमिती कारंजाची मागणी. डी जैन समाज आक्रोशित. कारंजा लाड. पुणे येथील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट या सार्वजनिक ट्रस्टच्या विश्वास्त मंडळाने लबाडीपूर्वक धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र शासन यांना खोटी व चुकीची माहिती सादर करून विश्वस्तांनी संस्थेची पुणे येथील मायडल कॉलनी परिसरातील 3 एकर जागा चुकीच्या व बेकायदेशीररित्या विकली. या प्रकाराने देशातील शांत असलेला जैन समाज अत्यंत आक्रोशित झाला असून ट्रस्ट डीड रद्द करून ती संबंधित जागा संस्थेला परत करण्यात यावी अशी मागणी दिगंबर जैन महासमिती कारंजा लाड संभाग व सकल दिगंबर जैन समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माननीय तहसीलदार मार्फत एका निवेदनाच्या माध्यमातून केले आहे. पुढे निवेदनात नमूद केले आहे की या जागेवर सेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग या नावाने जैन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा 1960 सालापासून सुरू करण्यात आली होती. मात्र संस्थेची इमारत जीर्ण व मोडकळीस आल्याचे कारण देत विश्वास्त मंडळाने या जागेची विक्री केली. वास्तविक पाहता संस्थेच्या घटनेनुसार विश्वास्त मंडळाला अशा पद्धतीने जागा विक्री करण्याचा अधिकार नाही. संस्थेच्या घटनेनुसार संस्था चालविताना जर काही आर्थिक अडचण आल्यास विश्वास्त मंडळाने समाजाकडे दान मागून रक्कम उभी करावी. हा पर्याय उपलब्ध असताना विश्वास्त मंडळांनी या पर्यायांचा विचार न करता व्यक्तिगत फायदा मिळविण्यासाठी संस्थेची जैन मंदिरसह संपूर्ण जागा विकण्याचा निर्णय घेतला. या सर्व प्रकारामुळे देशातील जैन बांधवांच्या भावना दुखावल्या असून हा प्रकार म्हणजे जैन धर्मावर सरळ घाला असून जैन धर्माच्या व देशाच्या इतिहासात प्रथमच जैन मंदिराचे अस्तित्वच नाकारण्याचा व ते गहाण टाकण्याचा प्रकार घडला. विश्वस्तांचा हा निर्णय अत्यंत निंदनीय व निषेधार्थ असून बोगस व पैशाच्या लोभापायी बनविलेला खरेदीखत रद्द बादल करून संस्थेला मालकी हक्क मिळवून देण्याची मागणी यावेळी दिगंबर जैन महासमितीने मुख्यमंत्र्यांना केली आहे. यावेळी दिगंबर जैन महासमितीचे अध्यक्ष ॲड संदेश माणिकचंद जिंतूरकर, उपाध्यक्ष गिरीश मिश्रीकोटकर, सचिव कविश गहाणकरी, सहसचिव अनंत रवणे, प्रदेश उपाध्यक्ष आशुतोष जोहरापूरकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र खंडारे, वंदनाताई मोहळे तसेच रितेश मिश्रीकोटकर, प्रज्वल गुलालकरी, विवेक गहाणकरी, पुष्पक हरसुले, प्रांजल गहाणकरी, विवेक देवलसी, अमिता खंडारे, चेतन नांदगावकर, पारस खंडारे, प्रांजल दर्यापूरकर, समीर जोहरापूरकर, अनुप नांदगावकर, बाहुबली रायबागकर, प्राजक्त गहाणकरी, भारत हरसुले, सिद्धेश नांदगावकर, सुमेर दर्यापूरकर, सार्थक भोळे, चेतन आग्रेकर, आर्जव माळवी, प्रणव रायबागकर, प्रफुल्ल आग्रेकर, नयन दर्यापूरकर, अविनाश नांदगावकर, राजू रायबागकर, अनुप जोहरापूरकर, अविन नांदगावकर, मनीषाताई रायबागकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दिगंबर जैन समाजातर्फे माननीय तहसीलदार साहेबांना HND जैन बोर्डिंग बद्दल आणि तिथल्या जैन मंदिराबद्दल निवेदन देण्यात आले. तर यामागची स्टोरी अशी की हे जे ट्रस्ट आहे ते 1958 साली रजिस्टर्ड होते आणि हे एक पब्लिक ट्रस्ट असून त्यात क्लिअरली लिहिलं गेलेलं होतं की ही जागा समाजासाठी आणि समाजातील मुलांसाठी आहे आणि या जागेचा कधीही व्यवहार होऊ नये. परंतु तेथील ट्रस्टींनी आणि काही बिल्डर लोकांनी तसेच काही पॉलिटिशियन लोकांच्या मदतीने ही जागा विकण्यात आली आणि ती जागा प्रायव्हेट ट्रस्ट अशी दाखवून आणि मोडकळीस आलेली आहे असं दाखवून ती जागा विकण्यात आली आणि तो संपूर्ण व्यवहार चुकीच्या पद्धतीने पूर्ण करण्यात आला. तर त्या जागेचं संपूर्ण सेल डीडसुद्धा पूर्ण झालेला आहे. तर तो सेल डीड रद्द करण्यासाठी आज आम्ही हे निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना केलेले आहे.